राज्यभरात नगर परिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकाचे उद्या मतदान होणार असून जळगाव जिल्ह्यातील 16 नगर परिषद व 2 नगरपंचायतीचे जळगाव जिल्ह्यात मतदान हे पार पडणार आहे। यावेळी मतदारांसाठी स्ट्रॉंग रूममधून नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसह EVM मशीनसह मतदान केंद्राच्या साहित्याचे वाटप करण्यात आले असून दरम्यान भुसावळमध्ये 191 पैकी 185 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून 6 मतदान केंद्रावरील न्यायालयात अपील दाखल असल्यामुळे या मतदान केंद्रावर उद्या मतदान होणार नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे। तसेच संवेदनशील व गर्दी असणाऱ्या मतदान केंद्रावर प्रशासनाचे लक्ष असून या संदर्भातली माहिती आज दिनांक 1 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता भुसावळ येथे प्राप्त झाली आहे। या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील काय बोलले आहेत ते जाणून घेऊया। मतदान आणणार आहे, आज साहित्य वाटप होत आहे, कशा प्रकारे आपलं नियोजन आहे काय? 191 मतदान केंद्र आहेत भुसावळ शहरामध्ये। त्यापैकी 6 मतदान केंद्र असे की तिथे पथक जाणार नाही, कारण 3 बिनविरोध आहेत 3 जागा आणि आयोगाच्या कालच्या सूचनेनुसार 3 ठिकाणी जो कार्यक्रम असणार आहे मतदानाचा तो स्थगित करण्यात आलेला आहे आणि तो 20 तारखेला आहे मतदान। हे वगळता आम्ही 19 टेबल लावलेले आहेत साहित्य वितरणासाठी। सर्व PROज आणि त्यांच्या टीम फॉर्म झालेले आहेत। त्यांना मतदान केंद्रांचं वाटप देखील रँडमायझेशन पद्धतीने करण्यात आलेलं आहे आणि आता प्रत्येकजण साहित्य घेऊन त्या चेकलिस्टप्रमाणे चेक करत आहेत आणि त्यांच्यासाठी वाहनांची पण व्यवस्था केलेली आहे। आम्ही सर्व सुसज्ज पद्धतीने आणि नियोजित पद्धतीने काम चालू आहे। या ठिकाणी जे संवेदनशील आहे, ज्या ठिकाणी असं कॅमेरे वगैरेचे काय संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील अशी मतदान केंद्राची जी व्याख्या आहे त्यानुसार आपल्याकडे मतदान केंद्र नाही संवेदनशील पोलीस रिपोर्टनुसार, परंतु जिथं दुपारी 3-4 नंतर गर्दी होऊ शकते अशा केंद्रांना आम्ही संवेदनशील मानून तिथे अशा 40 केंद्रांना वेबकास्टिंगची सुविधा करतोय। तिथे ते डायरेक्ट थेट प्रक्षेपण होईल मतदानाचं आणि ते आम्ही आमच्या कंट्रोल रूममधून त्याचं निरीक्षण करत राहू। विशेषतः जिथं जाम मोहल्ला असेल किंवा खडका रोड आहे त्या मतदान केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे आम्ही त्या मतदान केंद्रावर लक्ष ठेवून आहोत। टायमिंगचं नियोजन वगैरे कसं ठेवणार? सकाळी 7:30 वाजता उद्या मतदान होईल सुरू 5:30 पर्यंत। 5:30ला जरी काही मतदार रांगेत उभे असतील तर आम्ही त्यांना चिठ्ठ्यांचं वाटप करू आणि त्यांचं पूर्ण मतदान केल्याशिवाय तिथली मतदान प्रक्रिया आम्ही थांबवणार नाही आहोत। 100% आम्ही मतदान करून घेऊ तिथलं।